शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिनीला वादाला तोंड. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल. मबियात एकनाथ शिंदे ज्युनियर होते म्हणून मुख्यमंत्री पदाची संधी हुकली. 5 वर्षांनंतर संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर शिंदे चालणार नाहीत अशी शरद पवार अजितदादांची भूमिका होती, राऊतांचा दावा. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम. तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला. तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश. अंजली दमानियांचा नवा आरोप. तर धनंजय मुंडे भ्रष्ट माणूस, दमानियांची टीका. चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस. त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, संजय राऊतांचा संशय. सर्व शिवसेना नेते लवकरच मस्साजोगला जाणार असल्याचीही राऊतांची माहिती. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा. शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल, मलिकांसह भुजबळांची उपस्थिती. मुंडे-धस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्येही छेडछाडीची शक्यता. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. भेटीसाठी भाजपनं धसांवर दबाव टाकल्याचाही दावा. शरद पवारांवर टीका केल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर येणार. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र दिसणार. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह. किल्ले शिवनेवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा. मर्दांनी खेळांनी वेधलं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.